नमस्कार. मी प्राध्यापक योगेश कदम, भूगोल विभाग, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर. आज आपण आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता रुंदीकृत करणे ह्या घटनेच्या तत्वाबद्दल थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. मार्गदर्शक तत्व या मार्गदर्शक तत्वातील परराष्ट्र संबंध विषयक जी तत्व आहेत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता वाढवणं, वृद्धिंगत करणं याबद्दल प्रकाश टाकलेला आहे, त्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आपण जर भारतीय राज्यघटनेचा विचार केला तर कलम 51 मध्ये परराष्ट्रीय संबंध विषयक तत्व विशद केलेली आहेत, सांगितलेली आहेत. यात आपल्याला आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता वाढवणं व प्रस्थापित करणं यासंबंधी मार्गदर्शन केलेले आहे. पण हे समजावून घेण्यापूर्वी इतर मार्गदर्शक तत्व देखील समजावून घेणं अपेक्षित आहे, त्याबद्दलचा आपण विचार करणार आहोत. मार्गदर्शक तत्वांचं जर वर्गीकरण केलं तर मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्याला कलम 51 मध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मार्गदर्शक तत्वांमध्ये परराष्ट्र संबंध विषयक तत्व आहे. याबरोबरच मार्गदर्शक तत्वांमध्ये आर्थिक तत्व देखील आहेत, न्यायालयीन तत्वे आहेत, राजकीय तत्वे आहेत आणि सामाजिक तत्व देखील आहेत. तर सर्व तत्व हे मार्गदर्शक तत्व या तत्वाखाली आपल्याला अभ्यासता येतात किंवा पाहता येतात. त्यांचं वर्गीकरण आपल्याला या 5 मुख्य प्रकारांमध्ये करता येतं. याबरोबरच त्या प्रत्येक तत्वाच्या मध्ये वेगवेगळे कलम असलेले आणि त्या कलमांमध्ये वेगवेगळ्या तरतुदींचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. सुरुवातीला आपण पाहणार आहोत ते म्हणजे आर्थिक तत्व याबद्दल. आपण जर आर्थिक तत्व पाहिले तर आपल्याला पुढील प्रकारे पाहता येईल. मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण किंवा प्रकार जर आपण पाहिला तर संविधानाच्या कलम 37 ते 51 या कलमांमध्ये मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. या तत्वांचं वर्गीकरण संविधानात केलेलं नाही, मात्र ढोबळमानाने या तत्वांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, न्यायालयीन, परराष्ट्र संबंध विषयक अशा प्रकारात वर्गीकरण केलं जातं किंवा समाजवादी, गांधीवादी, उदारमतवादी असेही वर्गीकरण केले जाते. ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण आपल्याला खालील प्रकारे पाहता येईल. संविधानाच्या किंवा भारतीय घटनेच्या कलम 39, 41, 42, 43, 43 क, 48 आणि 48 क मध्ये आर्थिक उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्व दिलेली आहे. कलम 39 अन्वये राज्य हे पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दृष्टीने आपले धोरण आखत असते किंवा आखेल असं अपेक्षित आहे. यामध्ये सुरुवातीला आहे की सामान्य जनतेचे हित साधण्यासाठी संपत्ती व उत्पादनांची साधने एकाच ठिकाणी केंद्रित होऊ देणार नाही. त्याच्यानंतर स्त्री व पुरुषांना उपजीविकेचे साधन, पुरेसे साधन मिळवण्याचा समान अधिकार राहील. स्त्री व पुरुष या दोघांनाही समान कार्यासाठी समान वेतन दिले जाईल. स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व शारीरिक ताकद तसेच मुलांचे कोवळे लक्षात घेऊन त्यांना कामं देण्यात यावीत. बालक व युवती यांची पिळवणूक केली जाणार नाही, होऊ दिली जाणार नाही. कलम 41चा जर आपण विचार केला तर कलम 41 नुसार बेकारी, वार्धक्य, आजार, अपंगत्व यांनी पीडित अशा लोकांना व ज्यांना अपराध नसताना निष्कारण हालाकीचे जीवन जगावे लागते अशा लोकांना सरकारी मदतीचा अधिकार मिळवून देणे. त्याच्यानंतर कलम 42 नुसार कामधंद्याच्या बाबतीत न्याय आणि माणुसकीचे वातावरण राहावे यासाठी तसेच प्रसूती सहाय्य देण्यासाठी सरकार योग्य ती व्यवस्था करेल. त्यानंतर कलम 43 अन्वये परिस्थिती निर्माण करण्यासाठी 43 अन्वये राज्य कायदा करून
किंवा आर्थिक रचना करून शेती, उद्योगधंदे किंवा इतर क्षेत्रातील कामगारांना काम, निर्वाह वेतन, योग्य जीवनमान आणि फुरसतीचा वेळ, सामाजिक व सांस्कृतिक संधी, पूर्ण उपयोग याची शाश्वती देणारी अशी कामी परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी व विशेषतः वैयक्तिक व सहकारी ग्रामीण भागात कुटीर उद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. कलम 43 नुसार उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभागी होता यावे याकरिता राज्य योग्य ते कायदे करील किंवा इतर उपाययोजना करील. कलम 48 नुसार आधुनिक व शास्त्रीय रीतीने शेती व पशुसंवर्धन यांची व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्न करेल आणि दुभत्या गायी, चांगली जनावरं यांचं जतन करून त्यांच्या सुधारणा करणं आणि त्यांच्या कत्तलीस बंदरी घालणं यासाठी सरकार सर्वतोपरी योजना करेल. कलम 48 अन्वये देशाचे पर्यावरण सुरक्षित ठेवणं व वने व वन्यजीवसृष्टी यांचं रक्षण करण्याचं प्रयत्नशील राहणं हे यामध्ये अपेक्षित आहे. आता आपण दुसरं म्हणजे सामाजिक तत्वाबद्दलची माहिती घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या 45, 46, 47 आणि 49 मध्ये सामाजिक स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहे. कलम 45 अन्वये शासन 14 वर्षाखालील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करील. कलम 46 अन्वये समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देणं व त्यांचे आर्थिक हितसंबंध जपणं यासाठी राज्य विशेष काळजी घेईल. कलम 47 अन्वये भारतात आपल्या जनतेच्या आहाराचा दर्जा व त्यांचे राहणीमान उंचावणं आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणं हे राज्याचं कर्तव्य राहील. कलम 49 अन्वये राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने व वास्तू इत्यादीचं संरक्षण करणं हे राज्याचं कर्तव्य राहील असं आपल्याला लक्षात येतं. कलम 47चा अजून विचार केल्यास असं लक्षात येतं की कर्तव्यापैकी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यापैकी असल्याचे मानित आणि मादक पेय व आरोग्यास अपायकारक अशी जी अंमली द्रव्य आहेत ती औषधीय कारणाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. 49 नुसार जर आपण विचार केला तर संसदेने कायदा करून राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून जे घोषित केलेले कला, ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे स्मारक, स्थान, वास्तू यांची लूट, विदूषण, नाश, विल्हेवाट किंवा निर्यात यापासून संरक्षण करणं ही राज्याची जबाबदारी असेल. त्यानंतर आपण राजकीय तत्व जी आहे त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. राजकीय तत्व कलम 40 अन्वये ग्रामपंचायती स्थापन करणं आणि 50 अन्वये न्यायदान व शासन यंत्रणा अलग ठेवणं इत्यादी राज्याची राजकीय स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे स्पष्ट केलेली आहेत. त्यामध्ये पहिला आपण जर कलम 40चा विचार केला तर राज्य हे ग्रामपंचायत संघटित करण्यासाठी या दाद मागता येऊ शकत नाही. त्यामुळे मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करणं हे राज्यातील किंवा शासनावरील केवळ नैतिक बंधन आहे. याउलट मूलभूत हक्क हे न्यायालयीन विषय योग्य आहेत. मूलभूत हक्काचे संरक्षक म्हणून सर्वोच्च न्यायालय काम करत असते. त्यामुळे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यातील संबंध तणावपूर्व बनलेले आहेत. अनेकदा संसदेने विशिष्ट मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी कायदे केलेले आहेत. हे कायदे सामान्य लोकांच्या कल्याणाचे असले तरी त्यामुळे काही व्यक्तींच्या मूलभूत हक्कांना धोका पोहोचतो. अशा प्रसंगी सुरुवातीच्या काळात न्यायालयाने मार्गदर्शक तत्वांचा पेक्षा मूलभूत हक्कांना महत्त्व दिले आहे. चंपकम दोराई राजन खटला 1951 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये संघर्ष झाल्यास मूलभूत हक्कांना प्राधान्य द्यावे लागेल. जमीनदारी निर्मूलनाचे अनेक कायदे याच भूमिकेतून न्यायालयाने रद्द ठरवले. त्यामुळे मार्ग काढण्यासाठी संसदेने घटनेत पहिली घटना दुरुस्ती केली 1951 मध्ये. त्यानंतर 1978 मध्ये संविधानात 44वी घटना दुरुस्ती करून मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करताना मूलभूत हक्कांचा विसंगत आहे म्हणून तो न्यायालयाचा रद्द करता येत नाही अशी तरतूद केली.
तत्पूर्वी 1967 मध्ये गोरखनाथ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने अशी जाहीर केले की मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी संसद कोणतेही मूलभूत हक्क बदलू किंवा काढू शकत नाही. पंतप्रधान इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतला आणि हा निर्णय संपत्तीचा हक्क भंग करणारा आहे अशी भूमिका घेतली. यावेळी केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्यघटला 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेची मूलभूत चौकट निर्धारित केली. इंदिरा गांधींच्या संपूर्ण कारकिर्दीत मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यामध्ये एक आंतरविरोध निर्माण करण्यात आला. मूलभूत हक्कांचे समर्थन करणारे हे प्रतिगामी आम जैसेथेवादी आहेत, तर मार्गदर्शक तत्वांचे समर्थन करणारे पुरोगामी समाजवादी आणि परिवर्तनवादी पुढाकार घेईल व त्यांना लोकशाहीचा मूलभूत घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक असे अधिकार बहाल करील. कलम 50 नुसार राज्य न्यायव्यवस्था व कार्यकारी न्यायव्यवस्था हे परस्परापासून अलग ठेवण्याकरिता उपाययोजना करेल. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढील न्यायालयीन तत्व. आता न्यायालयीन तत्वांचा जर आपण विचार केला तर संविधानाच्या कलम 39 मध्ये न्यायालयीन तत्व आहेत. त्या अन्वये 39 क अन्वये राज्य सर्व नागरिकांना समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य उपलब्ध करील. तसेच कलम 44 अन्वये भारतातील सर्व नागरिकांकरिता समान नागरी कायदा आणण्यासाठी शासन प्रयत्न करेल. कलम 39 क चा जर विचार केला तर राज्य कायद्यांची अंमलबजावणी करताना समान संधीच्या तत्वावरती न्यायाची अभिवृद्धी होईल याची निश्चिती करील. विशेषतः आर्थिक किंवा अन्य दुर्बलतेमुळे कोणत्याही नागरिकाला देण्यासाठी अनुरूप कायद्याद्वारे किंवा योजनांद्वारे या अन्य मार्गाने कायदेविषयक सहाय्य मोफत उपलब्ध करून देईल. कलम 44 नुसार भारताच्या सर्व नागरिकांना सर्वत्र एकसारखा नागरी कायदा म्हणजे समान नागरी कायदा लागू होईल यासाठी शासन प्रयत्न करेल. आता आपण आपल्या मूळ मुद्दा जो आहे की परराष्ट्र संबंध विषयक तत्व. कलम 51 नुसार राज्य हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राहण्यासाठी नागरिकांच्या आपसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची अबंधने याबद्दल आदर भावना जोडण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि आंतरराष्ट्रीय तंटे लवादामार्फत मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील. अशा प्रकारे परराष्ट्रीय संबंधाची ही मूलभूत तत्व आहेत. ही मूलभूत तत्व जर आपण पाहिली तर यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता संवर्धन करण्यासाठी संदर्भातील तत्व असलेलं आपल्याला लक्षात येतं. भारत या देशाचा जर आपण विचार केला तर भारताने आंतरराष्ट्रीय समुदायात नेहमी शांतता आणि सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिलेले आहे. अनेक ठिकाणी शांतता सेना म्हणून भारतातील सैन्य आपल्याला गेलेले लक्षात येते. त्याचबरोबरीने आंतरराष्ट्रीय समुदायांमध्ये शांतता सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केलेले पुढाकार घेतलेला आपल्याला लक्षात येतो. परराष्ट्रीय संबंधाविषयक तत्वाचा जर आपण विचार केला तर भारत देश नेहमी आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता वृद्धिंगत करण्यास हा पुढाकार घेत असतो. स्वतंत्र भारताचा जर आपण इतिहास पाहिला तर आतापर्यंत भारताने कधी कोणावरही स्वतःहून आक्रमण केलेले दिसत नाही. तसंच आंतरराष्ट्रीय समुदायासाठी भारताने शांततेसाठी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी शांततेसाठी भारताला ओळखलं जातं आणि यावरूनच भारत नेहमी शांतता व सुरक्षितता वृद्धिंगत होईल याचे प्रयत्न करताना दिसतो. म्हणजेच भारताचं जे मार्गदर्शक तत्वामधील परराष्ट्र संबंधामधील कलम 51चं जे परराष्ट्र संबंधविषयक तत्व आहे ते भारताने आत्तापर्यंत अगदी पाळलेलं आहे. अगदी स्वातंत्र्यानंतर भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेस किंवा जम्मू काश्मीर प्रश्न उद्भवला त्यावेळेस भारताने तो प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात किंवा समुदायाकडे नेलेला आपल्याला दिसून येतो. युनायटेड नेशनकडे तो नेलेला दिसून येतो. वास्तविक त्यामागे राजकारण आहे किंवा त्याच्या मागे वेगळे मतप्रवाह आहेत. परंतु
ते प्रवाह बाजूला ठेवून भारताने त्यावेळेस सुद्धा, की ज्यावेळेस भारत युद्ध जिंकू शकत होता त्यावेळेस सुद्धा भारताने, त्यावेळेसचे पंतप्रधान माननीय जवाहरलाल नेहरू यांनी तो प्रश्न युनायटेड नेशन किंवा संयुक्त राष्ट्रसंघ पुढे मांडला. त्याच्यानंतर पुढे जम्मू काश्मीरचे प्रश्न तयार झाले. परंतु तो भाग वेगळा असून देखील भारताने सांगण्याचा उद्देश हा आहे की भारत हा पहिल्यापासनं परराष्ट्रीय संबंध हे त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे, आपण या ठिकाणी पाहिलं की आंतरराष्ट्रीय लवादामार्फत तंटे सोडवणं याकडे भर दिलेला आहे. आणि म्हणून भारत हा नेहमीच आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता याच्याबद्दल पुढाकार घेत राहिलेला आहे. भारताचा इतिहास जर पाहिला तर आपण पाहू शकतो की कोणत्याही ठिकाणी, अगदी चीन असेल, पाकिस्तान असेल, कोणत्याही युद्धामध्ये भारताने स्वतःहून कोणावरही आक्रमण केलेलं नाही. परंतु समोरच्या आक्रमण झाल्यानंतर मात्र भारताने शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आपली स्वतःचं सार्वभौमत्व आणि सुरक्षितता राखण्याच्या, अबाधित राखण्याच्या उद्देशाने युद्ध केलेलं आहे. अगदी भारतामध्ये आक्रमण झाले, भारताच्या सीमेरेषेमध्ये इतर देशांनी आक्रमण केलं, ते भारताच्या सीमेरेषेमध्ये आले, आतमध्ये आले. परत भारताने ज्यावेळेस त्यांच्यावरती आक्रमण केलं त्यावेळेस भारत परत त्यांच्या सीमा ओलांडून त्यांच्या देशामध्ये गेलेला नाही. म्हणजेच भारत हा आपल्या भारताच्या सीमेपर्यंत त्यांनी संरक्षण केलेलं आहे. म्हणजे दुसऱ्याचा प्रदेश माझा व्हावा किंवा दुसऱ्याचा देश माझा व्हावा हे उद्देश कधी भारताने ठेवलेला नाही. म्हणजेच भारतामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा, आंतरराष्ट्रीय शांतता करण्याचा नेहमीच उद्देश राहिला आहे. त्याचप्रमाणे भारताने स्वतःच्या सुरक्षिततेला देखील तेवढेच महत्त्व दिले. ज्या वेळेस युद्ध झालं त्यावेळेस सुरक्षिततेसाठी भारताने चांगल्या प्रकारे युद्ध करून अनेक युद्धांमध्ये आपण पाहत आहोत, आपल्याला ते माहिती आहे की आपण ती युद्ध जिंकलेली आहेत किंवा आपलं सार्वभौमत्व टिकवण्याच्या उद्देशाने प्रयत्न देखील केलेले आहेत. या सर्वावरून आपल्याला निष्कर्ष काय काढता येतो तर भारत हा शांतता आणि सुरक्षितता वृद्धिंगत करणारा देश आहे आणि त्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून जर आपण पहिली स्लाइड जर पाहिली, म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता वृद्धिंगत करणं, यामध्ये परराष्ट्रीय संबंध विषयक तत्व, तर भारताने नेहमीच कोणत्याही इतर देशांशी आपले संबंध हे सौहार्दाचे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये कोल्ड वॉर किंवा शीतयुद्ध असताना किंवा अमेरिका आणि रशिया हे दोन प्रबळ महासत्ता असताना देखील भारताचे संबंध अमेरिकेसोबत सुद्धा चांगले आहेत, रशियासोबत सुद्धा चांगले आहेत. भारताने कधीच पूर्णपणे अमेरिकेची बाजू घेतली नाही वा रशियाची बाजू घेतली नाही. म्हणजेच काय तर भारत हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील परराष्ट्र संबंध जोपासण्यामध्ये यशस्वी राहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये भारताचा उद्देश हा जसं इतर देश, जसं चायनाचा आपण विचार केला तर महत्वाकांक्षी आहे, इतर देशाचा प्रदेश माझ्या काबीज व्हावा अशी महत्वाकांक्षा चायनाची आहे. पण भारताची एवढे आंतरराष्ट्रीय संबंध, इतर देशांची चांगले संबंध, अमेरिका, रशिया यासारख्या प्रबळ देशांची सारखे संबंध असताना देखील भारताने अगदी शेजारच्या देशावरती देखील कधी आक्रमण केलेलं नाही किंवा शेजारचे प्रदेश, छोटाले देश ते सुद्धा आक्रमण करून काबीज केले नाही. याबरोबरच भारताने बांगलादेश सारख्या देशाला आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या प्रदेशामध्ये सामावून घेतलेला आहे, त्यांना मदत केलेली आहे. किंवा म्यानमार असेल, इतर देश असतील तर त्यांनी, किंवा श्रीलंका असेल, अगदी जवळचे देश आहेत परंतु त्यांच्यावरती कधी स्वतःहून आक्रमण करून तो छोटाले देश आपल्या काबीज केले नाही. वास्तविक भारताचा विस्तार पाहता, भारताची सेना पाहता भारत देश हे कधीही करू शकत होता किंवा अजून देखील तो करू शकतो. परंतु भारत हा आंतरराष्ट्रीय समुदायात शांतताप्रिय देश आहे, भारताचे ते तत्व आहेत. म्हणून भारत नेहमीच आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करण्यामध्ये, राबवण्यामध्ये किंवा टिकवण्यामध्ये प्रयत्नशील राहिलेला आहे. आणि सुरक्षितता याला देखील त्यांनी तेवढंच महत्त्व केलं आहे. म्हणजेच यावरून आपल्याला सगळ्यावरून काय लक्षात येतं तर भारताची शांतता आणि सुरक्षितता, भारत हा नेहमी शांतता आणि सुरक्षितता वृद्धिंगत राहील यासाठी नेहमी प्रयत्न करत आलेला आहे, या सगळ्यावरून आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आपल्याला राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्रविषयक संबंध जे आहेत त्याच्यामध्ये परराष्ट्र संबंध, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता याबद्दल शांतता प्रस्थापित करणं, सहकार्य निर्माण करणं किंवा निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न करणं, त्याचबरोबरीने आंतरराष्ट्रीय संघर्ष हे लवादामार्फत सोडवण्यासाठी
प्रयत्न करणं, प्रोत्साहन देणं यासाठी भारत या देशाने नेहमीच प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून आपल्याला असं ठामपणे म्हणता येऊ शकतं की भारत हा नेहमीच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्यामध्ये प्रयत्नशील राहिलेला आहे आणि त्याबद्दलचीच भूमिका भारताची राहिलेली आहे. धन्यवाद.